हॅलो, मी जयश्री. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज होता नागपंचमीचा दिवस, म्हणजेच त्या दिवशी श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली होती. तर त्यामुळे आम्ही निघालो होतो. घोरवडेश्वरचं एक मंदिर आहे, तिथे चाललो होतो आम्ही दर्शनासाठी. म्हणजे ते ट्रॅकिंग करत जायचं होतं. म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊण तास नाही का जायलाच लागतो, वरती डोंगर चढायला लागतो. मग तिथं गेल्यावर हे मंदिर आहे. मंदिर एकदम असं दगडामध्ये कोरलेलं छान असं मंदिर आहे. आणि इथली जी ती पिंड आहे तर ते म्हणजे स्वयंभू आहे इथली पिंड. तर आम्ही कधीतरी ट्रॅकिंगला गेलो की नक्कीच तिथे जाऊन येतो. ना आज नेमका श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी होती, त्यामुळं आमचं जवळजवळ एक 8 ते 10 दिवस नाही का अगोदरच चाललं होतं की तिकडे जाऊ आपण. पण नेमकं योग कसा सोमवारचाच आला, त्यामुळं मग आम्ही त्या दिवशी तिकडे वरती ट्रेकिंगला गेलो. एकदम छान असं दर्शन झालं. खूप गर्दी होती तिथे. असं मला वाटलं की नाही का इतकी गर्दी नसेल, की कारण की जवळजवळ एक अर्धा पाऊण तास 1 तास चालत जाऊन की वरती ते मंदिर आहे, त्याच्यामुळे इतकी काही गर्दी नसेल. पण तसं नव्हतं, तिथं खूप सारी गर्दी होती. आणि दर्शन पण इतकं छान झालं, इतकं एकदम मनाला आनंद देऊन गेलं. मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं, तिथून दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर बरेचसेच फोटो वगैरे काढले. असं तिथलं वातावरण इतकं सुंदर आहे ना, की तिथं गेल्यानंतर कुणालाही असं वाटेल की नाही का इथं फोटो काढावे, थोडंसं शांत बसावं. किंवा म्हणजे एकदम माइंड एकदम शांत होऊन जातं तिथं गेल्यावर, की डोक्यात आणि असं वरून एकदम असं खोल दरी, खाली हिरवीगार झाडी, असं इतकं लुकआउट भारी ना, की मन तिथे एकदम असं रमून जातं. की असं वाटत नाही की अजून थोडा वेळ बसावं, अजून थोडा वेळ बसावं, असं तिथं वाटत राहतं. त्याच्यामुळं मग आम्ही काय केलं, तिथं थोडा वेळ नाही का तिथलं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले. म्हणजे माझे, साहेबांचे, दोघांचे फोटो वगैरे काढले. आणि त्याच्यानंतर नाही का आम्ही आता खाली म्हणजे पायऱ्या उतरण्यासाठी निघालो. तर तिथं वातावरण इतकं सुंदर होतं की म्हणजे असं वाटायचं की नाही का थोडा वेळ अजून इथंच थांबावं, थोडा वेळ अजून इथंच थांबावं. इतक्या उंचावर होतं बघा, इतकी लोकं होती, इतकी गर्दी होती. अगदी डोंगराच्या लास्टला हे मंदिर होतं, तरी पण इतकी गर्दी होती. त्याच्यानंतरनं मी तिथे थोडेसे व्हिडिओ शूट केले. आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही असं म्हणजे खाली उतरत होतो. म्हणजे खाली येता येता इतकं भारी असं वातावरण ना, तिथलं काही जाऊशीच वाटत नव्हतं. पण साहेबांचं काय, आमचा फोन नेहमीचा सतत चालू. मग थोडा वेळ आम्ही तिथं गप्पा मारत बसलो. असं निवांतपणा, एकदम शांत. आणि सकाळची वेळ होती, त्याच्यामुळं इतकं प्रसन्न वाटत होतं ना, की खूपच भारी वाटत होतं. आणि ते मला सांगत होते की मी जेव्हा इथं पळायला यायचो ना, त्यावेळेस इथून अशी ही ट्रेन जायची. आणि तीच ट्रेन मला ते दाखवत होते की बघ इथून नाही का, इथून आम्ही अशी ट्रेन पाहायचो. कारण की ते म्हणजे लग्नाच्या अगोदर त्यांचं नाही का मॅरेथॉन वगैरे पळलेले आहेत. आणि स्पोर्टमॅन आहेत, त्याच्यामुळं ते इझिली एक 5 मिनटात ते 10 मिनटातच ते डोंगर चढायचे आणि उतरायचे. त्यामुळं तिथला अनुभव ते मला सांगत होते की मी इथे ह्या रोडने यायचो, तिकडनं यायचो, इथं इतकं भारी वाटायचं, इतक्या मिनटात वरती यायचो. मग मग तिकडनं आल्यानंतरनं मग आता घरातली पूजा करायची होती. त्या दिवशीचा दिवस तर खरं खूप बिझीच होता. पण ठीक आहे, सणाचा दिवस होता म्हटल्यानंतर बिझीच राहणार होता. मग तिकडनं आल्यानंतर मला त्यांना ऑफिसला सोडवायला जायचं होतं. सोडून आल्यानंतर मग आता म्हटलं घरातली कामं करून घ्यावी. कारण की सकाळी आम्ही 7 वाजताच निघालेलो, त्याच्यामुळं घरातलं काही झालेलं नव्हतं. मग तिथून आल्यानंतर सगळी घरातली कामं आवरून घेतली. आणि मग म्हटलं आता नाही का पूजा करावी. आणि कसं हे सगळे कोणच घरी नव्हतं. अक्का पण बाहेर गेलेल्या, म्हणजे सासूबाई पण बाहेर गेलेल्या, हे पण ऑफिसला गेलेले, मुलं पण ट्यूशनला वगैरे, म्हणजे हे होतं म्हणजे. आणि सगळ्यांना मेन म्हणजे उपवास होता, त्याच्यामुळं पुरणपोळी मी नाही का संध्याकाळीच करायची होती मला. त्याच्यामुळं म्हटलं स्वयंपाकाच्या अगोदर देवाची पूजा करून घ्यावी. मग मी नाही का घरातल्या देवाची पूजा करून घेतली सगळी. आमच्या अक्कांनी नाही का सकाळीच पूजा करून पिंड, आमच्या घरामध्ये पिंड आहे, मग त्याची पूजा करून त्यांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं. फक्त मला नाही का हे करायचं होतं, देवाला
दिवा अगरबत्ती वगैरे लावून नाही का फुलं वगैरे व्हायची एवढंच होतं. बाकी त्यांनी देवपूजा वगैरे सगळं त्यांनीच केलेलं होतं. मग नाही का मी मस्तपैकी देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि आमच्या तिथं नाही का ते नागनरसोबाचं चित्र लावून त्याला नाही का ते लाह्याचं असतात ना, ते भाताच्या लाह्या बनवतात ते, त्याची माळ करून घालायची असते. तर मग ती माळ वगैरे करून घातली, मी पूजा करून घेतली आणि मग म्हटलं आता नाही का स्वयंपाकाला सुरुवात करावी. मग कारण की पुरणपोळी बनवायची होती. मग म्हटलं नाही का संध्याकाळी यायच्या टायमिंगला केली म्हणजे गरम गरम खाते, अगोदरच करून ठेवायची काही गरज नाही. त्याच्यामुळं मग मी केली स्वयंपाकाला. आरती वगैरे झाली मस्तपैकी, तुळशीला दिवा वगैरे लागला, म्हणजे सगळं व्यवस्थित पूजा वगैरे झाली आणि म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावा. मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. पण त्या दिवशी नाही का खरं दिवसभर खूप बिझी होते, पण थकवा असा आलाच नाही बिलकुल. तरी पण मी नाही का 1 तासभर चढले होते. मी इतके काही एका ह्याच्यात चढू शकत नाही. तरी पण काय माहिती उपवासाच्या दिवशी एवढी एनर्जी आली ना की म्हणजे असं थकवा जाणवला नाही. त्याच्यामुळं फटाफट मग मी काम आवरून घेतलं, पुरणपोळी बनवायला घेतली. मस्तपैकी पुरणपोळी, आमटी आणि काय भात वगैरे सगळं बनवून घेतलं. देवाला नैवेद्य दाखवला आणि मग सगळं मुलांना ह्यांना सगळ्यांना जेवण करायला दिलं, आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळी 9:30 वाजता मी पण उपवास सोडला. अशा प्रकारे नागपंचमीचा दिवस इतका छान आणि मस्त गेला. त्यामुळे एकदम भारी आणि प्रसन्न वाटत होतं दोन्ही सण एकत्र आल्यामुळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.